दुष्काळी तालुक्यातल्या लोकांनी बऱ्याच ठिकाणी सगळ्यांनी एक प्रकारचा उठाव या निमित्तानं केला होता। त्यात लोकप्रतिनिधी आहेत, त्याचबरोबर सामाजिक संघटना आहेत, पाणी संघर्ष समिती आहे, अशा पद्धतीच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारचा या जत तालुक्यातला पाणी मिळावं म्हणून एक वेगळा उठाव या ठिकाणी केला होता। आणि आज जी काही भूमिका या तालुक्यातल्या लोकांनी, खास करून पूर्व भागातल्या लोकांनी, आम्हाला पाणी द्या नाहीतर आम्ही कर्नाटकात जाऊ, अशा पद्धतीची एक भूमिका घेतल्यानंतर शासनाला सुद्धा आज या निमित्तानं विचार करून तातडीनं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी तातडीची बैठक लावून आज ही विस्तारित योजना जी काही 1936 कोटीची मंजूर केली ती आज मी तालुक्याच्या वतीने त्यांना या शासनाला धन्यवाद देतो। पण ते काम होत असताना लवकरात लवकर ते काम पूर्ण व्हावं ही अपेक्षा आज जनतेतून आहे। आज थोड्याफार प्रमाणात या माडगाळच्या कालव्याच्या निमित्तानं सोन्याळ, उटगी, जाडरबोगलाद आणि उंदी या ठिकाणी पाणी पोचणार आहे। पण हे पाणी पोचत असताना एकीकडं आपण बघतोय की अन्न वस्त्र निवारा या पद्धतीनं या दुष्काळी तालुक्याला प्यायला पाणी नव्हतं। आज या निमित्तानं कुठंतरी खासदार साहेब असतील, आमचे विधान परिषदेचे सदस्य सन्मान्य गोपी शेठ असतील, यांच्या माध्यमातून थोडंफार तर होईना या तालुक्यातल्या लोकांना दिलासा मिळाला आहे। आणि या निमित्तानं पण येणाऱ्या काळात सुद्धा लवकरात लवकर या निमित्तानं हे उर्वरित काम पूर्ण व्हावं आणि या दुष्काळी तालुक्यातल्या लोकांना न्याय द्यावा एवढीच अपेक्षा।